आणि आता बातमी आहे कोल्हापुरातून। कोल्हापूरच्या श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये दत्त जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। दत्त दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी झाली आहे। भाविकांच्या अलोट गर्दीनं कृष्णा काठ फुललेला आहे। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक तपशील त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। भूषण, कसा उत्साह अनुभवताय? नक्कीच आज दत्त जयंतीचा उत्साह राज्यभर पाहायला मिळतो आणि नरसिंहवाडी हे एक प्रमुख क्षेत्र आहे दत्त महाराजांचं आणि त्याच ठिकाणी आज दत्त जयंतीच्या निमित्तानं आपण बघू शकतो हजारो भाविकांची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। अगदी पहाटेपासून या ठिकाणी भाविकांनी रांगा लावलेल्या आहेत दर्शनासाठी। खरं तर दत्तांचे दुसरे अवतार श्रीकृष्ण सरस्वती यांनी 12 वर्ष या ठिकाणी तप केलेला होता। त्यानंतर त्यांच्या पादुका देखील या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे या सगळ्या क्षेत्राला विशेष महत्त्व आहे आणि म्हणूनच आज दत्त जयंतीच्या दिवशी या क्षेत्राला येण्यासाठी भाविक आसुसलेले असतात आणि त्याचमुळे आपण बघतोय कशा पद्धतीची गर्दी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। अगदी शिरोळ चा परिसर असेल, त्याचबरोबर कोल्हापूर पासून अगदी पायी चालत या ठिकाणी भाविक येत आहेत आणि दत्त महाराजांचं दर्शन घेत आहेत। खरं तर पहाटे या ठिकाणी काकड आरती झालेली आहे आणि त्यानंतर आज दत्त जयंतीच्या निमित्तानं काही धार्मिक पूजा देखील या ठिकाणी होणार आहेत आणि त्यानंतर आपण बघतोय कशा पद्धतीनं अगदी पहाटेपासून भाविक या ठिकाणी रांग लावून आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर इतकी सगळी ही गर्दी असताना मंदिर प्रशासनाच्या एकूणच ढिसाळ कारभाराचा त्रास मात्र या ठिकाणी भाविकांना होताना पाहायला मिळतोय। दर्शन रांग जी आहे ती कुठेतरी त्या ठिकाणी बेशिस्त आलेली दिसते आणि त्यामुळेच आपण बघतोय काहीसा गोंधळ देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि एकूणच आपण बघतोय एका बाजूला हा सगळा दत्त जयंतीचा उत्साह आहे। भाविक मोठ्या संख्येनं पहाटेपासून या सगळ्या नरसिंहवाडी क्षेत्राकडे येताना पाहायला मिळतात। अगदी आबाल वृद्ध या ठिकाणी दर्शनासाठी पहाटेपासूनच येत असतानाचं चित्र आहे ते पाहायला मिळते। विशेष पूजा देखील या ठिकाणी मंदिरामध्ये बांधण्यात आलेली आहे आणि त्याचं दर्शन अगदी मनोभावे दर्शन हे सगळे भाविक घेत असतानाचं चित्र नरसिंहवाडी क्षेत्राच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच धन्यवाद भूषण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।